संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होतीये। वाल्मिक कराड यांची दोषमुक्ती अर्ज फेटाळल्यानंतर इतर आरोपींनीही दोषमुक्तीकरता अर्ज केलेला आहे। त्यावर काय सुनावणी होते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। 18 ऑगस्टला या संदर्भातली सुनावणी होणार आहे। आत्ताची अपडेट येते की 18 ऑगस्टला सुनावणी होईल। बीडच्या विशेष मकोका कोर्टात सुनावणी झालेली आहे आणि 18 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडला तर त्याचा अर्ज दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला होता, त्यानंतर इतर आरोपींनी दोषमुक्तीकरता अर्ज केलेला होता, तर त्या संदर्भातली सुनावणी 18 तारखेला होणार आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारलं, सुरेश, सुनावणी झाली का, काय अपडेट येतंय? संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी झालेली आहे आणि सुनावणीनंतर पुढची जी तारीख आहे ती 18 ऑगस्ट ही पुढची तारीख देण्यात आलेली। आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे या सुनावणीला गैरहजर होते, त्यामुळे आरोपीचे वकील यांनी ज्या अर्जाच्या संदर्भात मागणी केली होती त्यावरती थोडी सुनावणी झाली। मात्र जो अर्ज दिलेला होता, ज्यावरती जामिनासाठीचा अर्ज होता, त्या संदर्भातही कुठल्याही पद्धतीनं आजच्या सुनावणीमध्ये त्याच्यावरती चर्चा देखील झाली नाही। त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाल्मिक कराड यांच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भातला जो अर्ज आहे त्या संदर्भात न्यायालयाने जो निकाल राखीव ठेवलेला आहे तो निकाल राखीवच आहे। अद्यापर्यंत त्यावरती कुठल्याही प्रकारचा निकाल देण्यात आलेला नाही। त्यामुळे 18 ऑगस्टची जी सुनावणी आहे ती महत्त्वाची असणार आहे। त्यामध्ये वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज, त्याचबरोबर संपत्ती जप्तीच्या संदर्भामध्ये न्यायालय काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नक्की, धन्यवाद सुरेश, आपण माहिती दिली त्याबद्दल। 18 तारखेला पुढची सुनावणी होणार आहे। पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरातल्या एका मिसिंग प्रकरणाच्या चौकशी दरम्यान 3 मुलींना पोलिसांनी विनाकारण डांबून ठेवलं, तसंच जातीवाचक शिवीगाळ केली असा गंभीर आरोप संबंधित मुलींनी केलाय। या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी या मुलींनी पुणे पोलीस आयुक्तालयात रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन केलं। मध्यरात्री 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं, मात्र पोलीस प्रशासनानं तपास अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास ठाम नकार दिला। त्यामुळे निषेध म्हणून आंदोलनकर्त्या मुलींनी पोलिसांकडून देण्यात आलेल्या नकाराचा पत्रस्वरूप कागद हा आयुक्तालयातच फाडून जाहीर निषेध केला। या आंदोलनादरम्यान सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार यांच्यासोबतच वंचितचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं होते। पोलिसांच्या भूमिकेविरोधात आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला। अद्यापही या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा कुणावरही दाखल झालेला नाही। पोलीस अधिकारी बोलू शकतात। आज कुठल्या युगात आहोत आपण? संविधानाने आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे। महामानवांनी कसं स्वाभिमानाने जगायचं हे आपल्याला तिथं शिकवलंय। कुठलाही भेदभाव न पाळता, जातीवाचक न बोलता, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी म्हणून त्या ठिकाणी जगणं आपल्याला या सगळ्या महामानवांनी शिकवलेलं आहे। आणि इथं पोलीस अधिकारी अशा लेवलला जाऊन बोलत असतील हे योग्य नाही। या महिलांचं आणि इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचं आमचं सगळ्यांचं मत आहे की त्या मुली म्हणतायत तशा पद्धतीने तिथं असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे। कुठला तरी पोलीस औरंगाबाद मधनं येतो आणि हे सगळं कोणाच्या तरी घरामध्ये घुसतात। कुठल्या कायद्याखाली घुसतात हे? पोलिसाला लायसन्स तर दिलेलं नाही ना, त्याच्यामुळे FIR नोंदून घ्या ना, चौकशी होत राहील त्याच्यामध्ये। नाही 2 दिवस नाही, ताबडतोब झाली पाहिजे FIR। कदम 2 दिवस नाही, FIR ताबडतोब नोंदवल्या गेली पाहिजे। नाहीतर मी त्यांना सांगतो तिथं धरणं देऊन बसा, FIR नोंदवा म्हणून। म्हणजे औरंगाबादची पोलीस पुण्यात का येते? पहिला प्रश्न, त्याची परमिशन होती का? दुसरा प्रश्न, फोन ट्रेस का केला? तिसरा प्रश्न, त्याची परमिशन होती का? चौथा प्रश्न। 3 पोरींच्या घरी पोलीस घुसले। औरंगाबादचे फक्त 1 पोलीस महिला होती, बाकी सगळे पुरुष होते। त्यांच्याकडे वॉरंट होते का? सिव्हिल ड्रेस वरती उभे होते, ते अलाउड नाहीये। त्यांच्याकडे वॉरंट होतं का? मुलींना उचलायला, त्यांना दिवसभर रिटेन करायला त्यांच्याकडे परमिशन होती का? हे सगळे महत्वाचे प्रश्न उपस्थित आहेत। त्याच्या पुढे जाऊन आपण एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा 1 तारखेपासून या मुलींनी एक मोठा लढा उभा केला की आम्हाला आमचा FIR तरी दर्ज करून घ्या, पोलिसांनी 3 दिवस लावलेत FIR दर्ज करायला, अजूनही FIR दर्ज झालेला नाही।
या संदर्भात माहिती घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडनं। वैभव, तपास अधिकाऱ्यांवरती FIR किंवा गुन्हा दाखल व्हावा यासाठी पहाटे 3:30 वाजेपर्यंत हा सगळा ठिय्या पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये मांडला गेलेला होता, त्याचं पुढे काय झालं? श्वेता, या सगळ्या प्रकरणामध्ये या 3 मुली, काही दलित संघटना, त्यांच्यासोबत काही पुरोगामी संघटना यांनी काल रात्री 8:30 वाजल्यापासून पोलीस आयुक्तालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं होतं। सहपोलीस आयुक्तांशी बोलले, अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी सुद्धा ते बोलले। या सगळ्यानंतर त्यांना आश्वस्त करण्यात आलेलं होतं या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू। तोपर्यंत रात्री 3:30 वाजता कोथरूड पोलिसांनी एक पत्र जे आहे ते या संबंधित मुलींना दिलंय। जी मागणी या सगळ्या आंदोलनकर्त्यांची होती, या प्रकरणामध्ये ज्या ज्या पोलिसांवरती आरोप करण्यात आलेले त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, त्याला पुणे पोलिसांनी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलेला आहे। जी प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे त्या चौकशीमध्ये या आरोपांमध्ये कुठलंही तथ्य नसल्याचं पोलिसांनी या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे आणि त्याच्या आधारावरती, या आरोपांच्या आधारावरती जी चौकशी करण्यात आली त्यानुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणं हे तुर्तास शक्य नाहीये असं पोलिसांनी या पत्रामध्ये स्पष्ट लिहून दिलंय। काल ज्या दलित संघटना, पुरोगामी संघटना एकत्रित आक्रमक झालेल्या होत्या, त्याच्याबरोबर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा होते। रोहित पवार होते, सुजात आंबेडकर होता आणि अंजली आंबेडकर या सुद्धा तिथं आलेल्या होत्या। ह्या सगळ्यांनी या मुलींना पाठिंबा दिला। या मुलींचे आरोप अत्यंत गंभीर आहे। 1 तारखेपासून ते पाठपुरावा करत होते या सगळ्या प्रकरणाचा। काल हे प्रकरण अत्यंत चिघळलेलं होतं, दलित संघटना आक्रमक झाल्या। या सगळ्यानंतर पोलिसांची भूमिका मात्र स्पष्ट आहे। जी तक्रार करण्यात आलेली आहे या तक्रारीतच मूळ तथ्य नाहीये, अशा पद्धतीची कुठली घटनाच घडली नाही असं पोलिसांचं लेखी उत्तर जे आहे ते या संबंधित आरोपकर्त्या मुलींना देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला पोलिसांची बाजू घेऊन उजव्या संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत, तुषार दामगुडे असतील किंवा निवेदिता एकबोटे असतील, यांनी सुद्धा पोलीस आयुक्तांना पत्र दिले आणि या अशा पद्धतीनं पोलिसांना वेठीस धरून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेठीस धरून पोलिसांवरती कारवाई करा अशी मागणी करणं आणि त्या संदर्भातले कुठलेही पुरावे न देणं हे सुद्धा योग्य नाहीये। या अशा संघटनांच्या दबावाखाली पोलीस आयुक्तांनी येऊ नये आणि प्रत्यक्षात चौकशी करून जे सत्य असेल तशा पद्धतीनं कारवाई करावी अशी मागणी थेट पत्र लिहून केली आहे तुषार दामगुडे आणि निवेदिता एकबोटे यांनी। त्याच्यामुळे हा मुद्दा जो आहे तो आता केवळ अॅट्रॉसिटीचा किंवा संबंधित मुलींना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा राहिलेला नाहीये, तर याच्यामध्ये दोन्ही बाजूंचे राजकीय जे प्रतिनिधी आहेत त्यांनी याच्यामध्ये उतरून हा विषय आपापल्या हातामध्ये घेतलाय। त्याच्यामुळे तो जास्त पॉलिटिकली चिघळताना दिसतोय किंवा राजकीयदृष्ट्या हा विषय जो आहे तो जास्त चिघळताना दिसतोय। 3 मुली आणि पोलिसांच्या प्रकरणामध्ये जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दलचे खुलासे मात्र पोलिसांनी अजून केलेले नाहीत। जे आक्षेप मुलींनी नोंदवलेले होते, वॉरंट होता का, बेकायदा घरामध्ये कसे आले किंवा सिव्हिल ड्रेसवर कसे आले, अशा अनेक गोष्टींची उत्तरं जी आहेत ती पोलिसांकडून खरं देता येऊ शकतात। त्याच्यामध्ये तांत्रिक गोष्टीही असतात। डिटेक्शन ब्रांचचे पोलीस हे युनिफॉर्मवरती नसतात, नोटीस दिलेल्या असतील संबंधित मुलींना किंवा इंटिमेट केलेलं असेल तरी त्यांना पोलीस स्टेशनला बोलवता येऊ शकतं। अशा अनेक गोष्टी आहेत। हे सगळं पोलिसांनी केलं होतं का किंवा या सगळ्या एकूण आरोपांमधलं प्रत्यक्षात चौकशीमधलं तथ्य काय हे सुद्धा बिलकुल। वैभव, थोडंसं थांबवते। RPI खरात गटाचे नेते सचिन खरात आपल्यासोबत आहेत। सचिनजी, जो काही प्रकार छत्रपती संभाजीनगर आणि पुणे इथे घडला या 3 मुलींबाबत, त्यावरती तुमचं काय मत आहे? काल जो परवा दिवशी हा प्रकार जो घडलेला आहे, परंतु महत्वाचं या प्रकरणामध्ये संभाजीनगर मधून एक पीडित मुलगी पुण्यामध्ये येते। तिला मदत ह्या ज्या 3 सामाजिक कार्यकर्ता आहेत ते तिला मदत करतात। मदत केल्यानंतर याच मुलींच्या घरामध्ये पोलीस येतात आणि पोलीस त्यांना सांगतात की त्यांना तुम्ही लवकर आवरा, तुम्हाला घेऊन जायचं। आणि त्यांना घेऊन गेल्यानंतर त्यांना अश्लील भाषेमध्ये बोलतात, त्यांना जातीवाचक भाषेमध्ये बोलतात, असं या 3 या महिला कार्यकर्त्याचं स्पष्टपणे मत आहे। आणि बोलल्यानंतर अश्लील भाषा नुसती नाही तर जातीवाचक अतिशय विचित्र पद्धतीने भाषा बोलली गेली असं या 3 मुलींचं, सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलींचं मत आहे। दिवसभर या मुली आंदोलन करतात, नंतरच्या काळामध्ये संध्याकाळी CP ऑफिसला सुद्धा जाऊन बसतात। मी स्वतः संध्याकाळी 11 वाजता स्वतः CP ऑफिसला गेलो होतो, त्यावेळेस आदरणीय सुयशदादा, आदरणीय रोहितदादा सुद्धा तिथं उपस्थित होते। यानंतर आमची मीटिंग झाली पोलीस अधिकाऱ्यांबरोबर, त्यांना आम्ही अॅट्रॉसिटीची मागणी केली आणि या ज्या मुली आहेत, पीडित मुली, यांनी लेटर दिलं होतं की अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, परंतु त्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही, हे प्रथमदर्शी घडलेलं दिसत नाही असं पोलिसांनी पत्र दिलं। परंतु मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये जर हे प्रकरण
नेत्याच्या मुलीबद्दल जर घडलं असतं तर लगेच गुन्हा दाखल झाला असता. मुळात पुणे शहराची ओळख ही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे आणि या सावित्रीच्या लेकींना जर तुम्ही जातीवाचक शिवागाळ करत असाल, अश्लील बोलत असाल तर साधा गुन्हा देखील अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नसेल, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होत नसेल, ते नेमकं राज्य नेऊन ठेवलंय कुठं? आमची स्पष्ट माननीय मुख्यमंत्री साहेबांना मागणी, मुख्यमंत्री साहेब की दलित मुलीला जातीवाचक तुम्ही म्हणजे बोलतायत ना, तरी मी बोलतो, तुम्ही महारा मांगाचे आहेत का, तुम्ही असेच आहेत का, हे शब्द वापरण्यात आले असं त्या मुलींचं मत आहे ना. आमची मागणी आहे माननीय मुख्यमंत्री साहेब, आपण या प्रकरणामध्ये लक्ष द्या. महाराष्ट्र राज्यामध्ये महिला दलित मुली असुरक्षित आहेत हे स्पष्टपणे, आणि ह्या मुली 3 मुली ज्या सामाजिक कार्य करतात ह्या मदत करण्यासाठी गेल्यात ना, आणि मदत करण्यासाठी गेलेला असताना त्यांना जर असं होत असेल तर अतिशय चुकीची बाब आहे. आमची स्पष्ट मुख्यमंत्री साहेबांना मागणी की कोणत्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी लैंगिक भाषा केलेली आहे, जातीवाचक भाषा केलेली आहे, त्यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, ही आमची आपल्या माध्यमातून मी मागणी करत आहे. बिलकुल सचिनजी, धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.